नमस्कार मित्रमैत्रिणींनो, अनुज क्रिएशनमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आता भाद्रपदातील कृष्ण पक्ष चालू आहे, तर याला पितृपक्ष असेही म्हणतात। तर हा पक्ष पितरांना प्रिय आहे। या पक्षात पितरांचे महाले श्राद्ध केले जाते, त्यामुळे ते वर्षभर तृप्त राहतात। तर पितृपक्षात करण्यात येणाऱ्या श्राद्धातील धर्मपिंडाने आई वडील या दोघांच्या कुळातील ब्रह्मदेवापासून स्वतःच्या पिढीपर्यंतच्या सर्व पितरांना याचा लाभ होतो। तर या दिवशी मृत व्यक्तींच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना पितृतर्पण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो। तर या पितरांना उद्देशून दिलेले उदक म्हणजेच पितृतर्पण होय। तर तर्पण केल्याने पितर नुसते संतुष्ट होऊन निघून जात नाही, तर तर्पण करणाऱ्याला आयुष्य, तेज, ब्रह्मवर्चस्व, संपत्ती, यश असे अनेक फायदे याने तृप्त करून जातात। तर हे तर्पण कशा प्रकारे करायचे, तर सर्वात प्रथम एक तांब्या घेऊन त्याच्यामध्ये सातू, काळे तीळ, गंध, अक्षता हे सर्व घालून ते मिक्स करून घ्यावे व नंतर एक ताम्हण घेऊन त्याच्यामध्ये दर्भ म्हणजे हा एक गवताचाच प्रकार आहे। तर तो दर्भ घेऊन त्याचा अंगठ्याच्या व तर्जनीच्या मध्यभागी तो पकडून दाखवल्याप्रमाणे अंगठा हा तांब्याच्या दिशेने धरून वरून तांब्यातील ते पाणी ओतावे। तर आता यानंतर तर्पण झाल्यानंतर आपल्याला पितरांसाठी नैवेद्य तयार करावा लागतो। तर या नैवेद्यासाठी आपल्याला काही वेगवेगळ्या भाज्या व पदार्थ लागतात। तर या भाज्यांमध्ये आपल्याला लागेल गवारी, भेंडी, बटाटा, ढेसा, मेथी, कारले, नंतर लाल भोपळा, त्याच्यानंतर आमसुराची चटणी, त्यानंतर आळूच्या वड्या, आळूचे फतफदे, उडीदाचे वडे पण न होल पाडलेले, नंतर कोशिंबीर, पंचामृत, पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक, काकडी, सफरचंद व डाळिंब, खीर व कढी। नंतर आपण नैवेद्याला शक्यतो पुरणपोळीची आमटी लावत नाही, कारण पुरणपोळीच्या आमटीला आपण कांद्याचे वाटण घालतो, त्यामुळे कांदे व लसूण हे सर्व वर्ज्य आहे। तर या भाज्या ह्या शक्यतो आपण मिरचीच्या बनवतो, यामध्ये कांदा लसूण चटणीचा वापर केला जात नाही। तर आता हे सर्व आपण शक्य असल्यास केळीचे पान मिळाल्यास त्यावरती हा सर्व नैवेद्य वाढायचा आहे। तर सुरुवातीला पानाला तूप लावून घ्यायचे आहे, नंतर त्याच्यावरती भात, पुरणपोळी, उजवीकडे खीर, आळू व सर्व भाज्या वाढायच्या आहेत व डावीकडे लिंबू, चटणी, कोशिंबीर हे सर्व वाढून घ्यायचे आहे। आणि नैवेद्य दाखवताना नेहमी आपण चौकोनी मंडल करतो, पण या दिवशी गोल मंडल काढून उलटा नैवेद्य दाखवायचा आहे। म्हणजे नैवेद्यामध्ये सर्व पदार्थ हे उलट्या दिशेने ठेवायचे आहेत। उलटे ठेवल्याने रज व तमात्मक लहरी उत्पन्न होऊन मृतात्म्याला अन्न ग्रहण करायला ते शक्य होते। तर अशा प्रकारे आपण नैवेद्य दाखवून ब्राह्मण भोजन घालायचे आहे। तर या पद्धतीने सर्व करून आपण पितृपक्षातील आपल्या पितरांसाठी महाळाचा विधी हा संपन्न करतो।